ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, काम असं करा, काम असं करा की आपल्या कामाकडे पाहून लोकांनी वाहवा केली पाहिजे. काम अशा प्रकारे करा की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहिली पाहिजे नाही. काम अशा प्रकारे करा की ज्यामध्ये आपण आपला पूर्ण आत्मा, हृदय, जीव टाकून ते परिपक्व बनावं. अशा प्रकारचं काम जेव्हा मनुष्याच्या हातातून होत असते, तेव्हा स्वतः ईश्वर, स्वतः परमेश्वर त्या व्यक्तीच्या ओंजळामध्ये एक ना एक दिवस आभाळ फाडून आशीर्वाद टाकत असतो, आशीर्वाद देत असतो, त्या व्यक्तीला फलद्रुप्त करत असते. फक्त एवढंच की आपण काम, आपली प्रार्थना समजली पाहिजे. जी व्यक्ती मन लावून, तन लावून त्या कामामध्ये जीव ओतून आपलं सर्वस्व प्राणास लावते, ती व्यक्ती त्या कामामध्ये यशस्वी होत असते. ते काम त्या व्यक्तीसाठी एक जीवनाचं साधन बनत असते. आज आपण सर्व कामगारांचा दिवस साजरा करीत आहोत आणि या कामगारांचा आश्रयदाता म्हणजे संत योसेफाचा सण देखील साजरा करीत आहोत. कारण आज 1 मे सर्व कामगार जे आपल्या घरामध्ये काम करत आहेत, जे आपल्या एरियामध्ये, आपल्या कंपाऊंडमध्ये काम करत आहेत, जे आपल्या वसाहतीमध्ये राहत आहेत, जेथे आपण एकमेकाच्या सहवासात येत असतो, त्या सर्वांना सलाम. त्या सर्वांना नेहमीच त्यांच्या कामाची वाहवा करण्याचा दिवस आहे. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी परमेश्वराने समर्पित केलेला आहे. कारण जर आपण परमेश्वराकडे पाहिलं तर स्वतः परमेश्वर कामामध्ये व्यस्त आहे. प्रभू येशू सांगत आहे की माझा पिता हा नेहमी काम करत असतो, कामामध्ये व्यस्त आहे, आणि मी देखील काम करत आहे, कामामध्ये व्यस्त आहे. जर देवाने विश्रांती घेतली, देवाने कामचोर केला किंवा देव कामापासून पळून गेला तर आपली काय परिस्थिती होईल? कदाचित या जगाचा विनाश होईल. परंतु देव जिवंत आहे, देव कार्य करत आहे, मुकाट्याने कार्य करत आहे, दररोज नवीन निर्मिती करत आहे, म्हणून आपण सर्व जिवंत आहोत. आणि म्हणूनच काम किती महत्त्वाचं आहे हे आजचा दिवस आपल्या सर्वांना सांगत आहे. आणि विशेष म्हणजे संत योसेफ, कामगारांचा आश्रयदाता, यांच्याकडून आपल्या सर्वांना स्फूर्ती घेण्यासाठी देखील सांगत आहे. संत योसेफ त्याच्या जीवनाविषयी बायबल थोडंच सांगते, परंतु जे काही सांगते ते कधी कधी मनाला, हृदयाला स्पर्श करून जाण्यासारखं असते. संत जोसेफ याने कामामध्ये आपलं सर्वस्व प्राणास लावला. या कामातूनच त्याने नवनिर्मिती केली. या कामातूनच त्याने बाळ येशूला नवीन जीवनाचा धडा शिकवला. आपलं काम, आपली प्रार्थना समजून, आपलं काम, आपलं जीवन समजून, आपलं काम, आपलं सर्वस्व समजून योसेफाने आपल्या कुटुंबाचा भार सांभाळला. त्याने कधीच कामापासून कामचोरपणा केला नाही, कामापासून तो पळून गेला नाही, किंवा कामाच्या नावाखाली त्याने अयोग्य असं कार्य केलं नाही. परंतु त्याच्या कामामध्ये पवित्र मरीने देखील मोठा हातभार लावलेला आहे. आणि छोट्या बाळ येशूने देखील अगदी आपल्या वडिलांपासून ते सर्व काही शिकलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मी देखील कार्य करत आहे आणि कार्य करत राहणार आहे. खरोखरच योसेफाने सुंदर असा किस्सा, सुंदर असं आदर्श आपल्या सर्वांसमोर ठेवलेला आहे. कधी कधी काम करत असताना आपला कंटाळा येत असतो, कामाचा कंटाळा येत असतो, तेच काम करावं लागत असतं. परंतु जर आपण मनामध्ये विचार केला की आजचा दिवस परमेश्वराने मला कशासाठी दिलेला आहे, परमेश्वराने मला कशासाठी जिवंत ठेवलेलं आहे, केवळ माझ्या हातातून चांगले कार्य घडावे. आणि जे कार्य मी करत आहे, ज्या कार्यामुळे, ज्या कामामुळे माझी जीवनशैली चालत आहे, ज्या कामामुळे माझं जीवन व्यवस्थित होत आहे, माझा कुटुंब वरती येत आहे, त्या कामाला जर मी आशीर्वाद मानून त्या कामामध्ये मी जर मन लावून कार्य केलं तर ते काम करण्यामध्ये अधिक स्फूर्ती मिळत असते, अधिक जीवन मिळत असते. परंतु किंबहुना तसं कधी कधी होत नसते. कधी कधी आपण कामापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतो. जे काम आपलं दिलेलं आहे त्याकडे आपण कानाडोळा करत असतो. कामाच्या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये बिझी होत असतो. आणि त्यामुळे जे विश्वासाने कार्य करतात ते मात्र देवाच्या दृष्टीने मौल्यवान असतात.
परंतु जे कामापासून पळून जातात, कामचोर करतात, ते देवाला देखील प्रिय नसतात. आणि म्हणूनच आज संत योसेफ सर्वांच्या दृष्टीने का प्रिय आहे? कारण संत योसेफाने आपल्या कामाला कधीच रामराम ठोकला नाही, तर त्याने आपल्या कामाला महत्त्वाचा दर्जा दिला आणि आपल्या बाळ येशूला देखील ते काम करण्यासाठी त्याने भाग पाडले. कारण कामातूनच नवीन निर्मिती होत असते, कामातूनच चैतन्य निर्माण होत असते, कामातूनच आशीर्वाद येत असतो आणि कामातूनच व्यक्ती वर येत असतो. आणि म्हणूनच आज संत योसेफ आपल्यासाठी आदर्श आहेत. आणि सर्व कामगार आपण त्यांना कशा प्रकारे वागणूक देत असतो, आपण त्यांना कशा प्रकारे ट्रीट करत असतो, आपण त्यांच्याशी खरोखर 2 शब्द चांगले प्रेमाचे बोलतो का, त्यांना कधी कधी गरज असते तेव्हा आपण त्यांना मदत करतो का, हे देखील फार महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच आज कामगाराचा दिवस साजरा करत असताना सर्व कामगारांसाठी आपण प्रार्थना करूया. आणि विशेष करून जे कार्य आपण करीत आहोत ते कार्य आपण विश्वासाने, आनंदाने, अगदी तन मन लावून करावं, म्हणून परमेश्वराकडून आणि संत योसेफकडून आदर्श व स्फूर्ती घेऊया. आमेन.